हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल। तर आज ब्रेकफास्टला मी पोहे करणार होती, कारण का पिल्लूला पण पोहेच देणार होती, दुसरं काय असं वेगळं करणार नव्हती। कारण का ती सकाळ सकाळ खायला नाटक करते आणि जे आपण खातो ना ते खायला लागले की ती पण खाते। सो पोहे करत होती आणि तुम्हाला तर माहिती आहे सध्या मी डाएटवर आहे, म्हणजे वेट लॉस करायला चालू केले। त्याच्यामुळे असं ज्याच्यात जास्त प्रोटीन्स आणि कमी ज्याच्यात फॅट्स आहेत तेच खायचा प्रयत्न करते। सो पोहे एकदम हेवी खाणार आहे, म्हणजे जास्त खाणार आहे, जास्त क्वांटिटीमध्ये, त्यामुळे जरा पोट फुल राहील। आणि आता इथे सब्जाचं पाणी प्रिपेअर करून घेते। रात्री करणार होती पण रात्री माइंडमधून ते स्किप झालं, सो आता भरून ठेवलं आहे, सब्जा टाकला आणि आता असं दिवसभर हेच पाणी पिणार आहे मी। काही थोडा नेटवरती सर्च करून आता चालू केले, बघूया आता कसं काय होतं आहे ते। आणि भांडी आहेत ती पण साईड बाय साईड लावते। चहा ऑलमोस्ट झाला आहे। सकाळी उठली ना की खूप गडबड होते, खूप म्हणजे खूप, आणि कामं करायच्या टायमिंगला पिल्लू उठली ना की खूप गडबड होऊन जाते। आणि आता चण्याची भाजी करणार आहे मी। चणे कधीचे भिजत घातलेले, फ्रीझरमध्ये ठेवून दिलेले, तर त्यांना बाहेर काढली आहे आणि आता चहा करते। आणि कडधान्य ना मोड आले किंवा काय झालं आणि आपण फ्रीजमध्ये ठेवून दिले ना की खराब होऊन जातात थोड्या दिवसांनी जर केले नाही तर, म्हणून मी सध्या ना त्यांना फ्रीझरमध्येच ठेवते आयसिंगमध्ये, मग ते बाहेर थोडा वेळ ठेवले की होऊन जातं आणि खराब पण होत नाही। तर ती आयडिया। वेलकम बॅक टू माय चॅनल। तर आता जस्ट आंघोळ झाले, पिल्लू आमची झोपले। पिल्लू आमची सकाळी उठलेली 6:30ला, 6:30 ते अगदी 9:30-10पर्यंत खेळत होती। 9:30ला झोपली ती, 9:30 पण नाही, 9:30 बोलू शकता, 9:45पर्यंत झोपली ती। दोघं पण झोपले, दीपक पण झोपला जस्ट, म्हणजे जागा आहे थोडा, झोपला आहे तो पण, खूप तिघं पण झोपलेत। आता मी करते, कपडे मशीनला लावलेत, आता जेवण करायचं आहे मला। सो चण्याची भाजी करणार आहे, चणे ठेवलेत बॉईल करत। पिल्लूला बघू काहीतरी करेल, सॅरलेक्स नाही तर नाचणीचं तत्व अजिबातच नाही, सो तिला काहीतरी करेल। अजून काय करायचं आहे आज। आणि ऑलमोस्ट माझं 1 लिटर पाणी 10:30च्या आधीच संपून गेलं। आता दुसरी बॉटल भरेल, थोडंसं आहे सब्जा आहे त्याच्यात खाली, आता दुसरी बॉटल भरेल। जस्ट पाणी पिली, सकाळी मी वॉटर घेतलेलं ते, त्याच्यानंतर ब्रेकफास्ट केला आणि आता पाणी वगैरे पिलं आहे। आता सगळं आवरते। जरी मी हॉल आवरलेला सकाळी, पिल्लू उठायच्या म्हणजे उठलेली तेव्हाच तिथे बेडवर ठेवून दिलेले तिला दीपकजवळ। दीपक थोडा झोपेत होता, त्याच्यामुळे मला तिला सॉंग्स लावून असं जराशी एंगेज करावी लागते, नाही तर तिला माझ्याकडे यायचं असतं। सो ती तिथे खेळत होती, तोपर्यंत मी कचरा आणि लादी करून घेतलं। 2च गोष्टी पिल्लू उठली किंवा उठायच्या आधी मला कराव्या लागतात, कारण का घरी कुकी असतं आणि तिचे हेअर्स जातात त्याच्यामुळे। सो आता तुम्हाला मी दाखवतो, तुम्ही बोलणारच नाही की तू घर क्लीन केलेलं, असंच पडलं। हे वॉकर तर मी तिथेच ठेवून दिले, चेअर तर तिथे, चेअर बोलते, सायकल तर तिथे, आणि ते तुम्हाला दिसते ते आमच्या कुकीने केलं। हे पण आमच्या कुकीने, म्हणजे कॅरेट्स आहेत, ते पण आमच्या कुकीने केलं। म्हणजे पिल्लू उठली ना की कुकीची दहशत चालू होते, कुकी घाण करून टाकते घरी। म्हणजे ते कॅरेट तिने खाल्लेलं आहे, ते सगळीकडे पडलेलं आहे, ते ट्रीट खाल्लेलं आहे, पेडिग्री खाल्लेली आहे, ते असं सगळं पडलेलं असतं। हे पिल्लूची मी टाकलेली मॅट पण अशीच ठेवून दिली आहे, म्हणजे ऑलमोस्ट। आता मी वाटण करते भाजीचं, आणि पिल्लूला आज संध्याकाळला मी ती बनाना खात नाही, आणि बनाना ना पिकून गेले तर ती खाणार पण नाही। सो त्याच्यासाठी मी पॅनकेकसाठी बोट्स आहेत ते बारीक करते, आता मिक्सर लावतेच आहे, सो आता करतेच आहे। आणि पिल्लू खायला लागली, तिथे मी बघते तिला ते काय करते। नाही झोपली, पहिला AC लावते, नाहीतर उठून जाईल मिक्सरच्या आवाजाने। मग AC आहे तो लावला, परत झोपली पिल्लू। हे बोट्स आहेत, आता त्यांना बारीक करते आणि इव्हिनिंगला पॅनकेक करणार आहे तिला स्नॅक्स म्हणून। बघूया खाते काय, खाते ती तरी पण बघा, तर आज खूप दिवसांनी करणार आहे। सो हा बारीक करून ठेवते, आणि हे वाटण्याने आज मी लाल मिरची टाकणार आहे वाटणामध्ये। आणि आता हे दोन्ही पण गोष्टी मिक्सरला लावून घेते पटकन, ठेवून देते। आणि ही वाटाण्याची चण्याची भाजी करते। चणे मी असे स्मॅश करून घेतले थोडेसे, कारण का ते अख्खे चांगले नाही लागत, आणि अशी ग्रेव्ही नाही करणार आहे, अशी थोडीशी जाडसर करणार आहे। तुम्हाला मी दाखवेलच कशी करणार होते। सो चला पटकन मिक्सर लावून घेते, पिल्लू उठायच्या आधी माझे जेवण तरी झालं पाहिजे। फाईन एकदम पेस्ट करून घेतली मी, आता याच्यामध्ये स्टोअर करून ठेवेल, याच्यातच मी करते।
बनाना बारीक करेल तेव्हा पण झाली असती ही बारीक, पण बघूया. जर तिने ते नाही खाल्लं ना तर ह्याच्यामध्ये कांदा टोमॅटो वगैरे टाकून आपण बेसनचा पोळा करतो ना तसा पण करू शकतो. सो दोन्ही होईल ह्याच्यामध्ये. सो आता हे ह्याच्यामध्ये भरून ठेवते. वाटण आहे ते माझं तयार आहे. रिंग माझी तुटली आहे. वाटण आहे ते माझ्या मिरची टाकली आहे ना लाल त्याच्यामुळे. सो पटकन ते आहे ते भरून घेते आणि लागते भाजीला. पिल्लू आमची हलायला लागली आहे. कामं झालं, फक्त पिल्लूचं करायचं आहे. फक्त तिला काहीतरी मूग डाळ नाही तर असं काहीतरी करेल. सो तिचं करायचं ते 10 to 20 मिनिट्समध्ये होईल. कपडे धुतलेले ते सुकत घातले. पिल्लूचे कपडे धुवायचे राहिले ते थोड्या वेळाने धुवेल आणि म्हणजे मशीन वॉशच करणार आहे त्याच्यामुळे बस. आणि या सोफ्यावर जी बेडशीट असते म्हणजे या सोफ्यावर कुकी बसते ना तर या सोफ्यावर बेडशीट 2 असतात. एक वरती असते एक खाली, कारण की रात्री ती ते वरतीच होती. सो ती एक बेडशीट धुवायची हाताने. सो ते एक काम आहे, ते नंतरच करेल. आणि आता वाजलेत ऑलमोस्ट 12:30 माझं सगळं काय आवरलं आज, कारण का सकाळी लवकर उठलेली पिल्लू त्याच्यामुळे. सो आत्ता मी लवकर जेवेल आज आणि पिल्लूचं कुकर लावून घेईल बस. बाकी काय नाही. आणि मग पिल्लू उठली की तुम्हाला दाखवेल. आणि हा माझा आजचा लंच आहे. 1.5 चपाती आणि थोडीशी भाजी. सध्या 1.5 चपातीच खाते आणि रात्री ओट्स खाते. आणि पिल्लूला केलेलं मूग डाळ केलेली, म्हणजे आपण डाळ करतो ना वरण त्या टाईपमध्ये, फक्त भात नव्हता, फक्त मूग डाळ होती आणि थोडंसं हे आणि वाटण तयार झालेलं. आणि हे आता मी ओट्स पॅनकेक करते, तर तुमच्याजवळ शेअर करते की पॅनकेक कसा करतात बाळांना. सो ओट्सची पावडर घेतली, त्याच्यामध्ये दूध टाकलं, थोडं बनाना टाकला अर्धा. बनाना थोडा पिकलेला असतो तो घ्यायचा, कारण का त्याच्याने स्वीटनेस येते त्याच्यामुळे. आणि नंतर मी त्याच्यामध्ये थोडासा व्हॅनिला इसेन्स असतो तो टाकला, जो केकला यूज करतात ना तो व्हॅनिला इसेन्स टाकला, कारण का थोडासा फ्लेवर आला ना की मग बाळ आवडीने खातं. आणि व्हॅनिला इसेन्सनी एवढं काय होत नाही, थोडासाच टाकायचा 1 ड्रॉप. आणि थोडंसं गूळ टाकते स्वीटनेससाठी, कारण का शुगर टाकू शकत आणि केळं पण गोड असतं त्याच्यामुळे थोडासा गूळ टाकला. मी ते गूळ आहे ना क्रशवाला यूज करते, जो गुळाचं काय म्हणतात मला ते आता शब्द नाही आठवत, ते नाही यूज करत. सो आता ह्याला मी ग्राइंड करून घेतलं सगळ्या बॅटरला. ग्राइंड करून झाल्यावर काय करायचं, अगदी मी थोडंसंच करणार आहे, जास्त करणार नाही, पिल्लूसाठी आणि थोडंसं आमच्यासाठी, म्हणजे एकदम कमीच. तुम्ही बोला तुम्हाला बॅटर भरून समजतच असेल कसं. आणि तुम्हाला ना ह्याच्यात अंडं पण तुम्ही टाकू शकता. अंडं माझ्याकडे नव्हतं त्याच्यामुळे मी स्किप केलं. आणि आता पॅन घ्यायचा, पॅनवरती तूप टाकलं आहे. तूप थोडंसं पॅनला पसरवून घ्यायचं आणि छोटे छोटे असे आपण पोळी कसं करतो अंड्याची वगैरे तसं छोटे छोटे असे करायचे आहेत आणि मस्त होतात. तुम्ही जर अंडं टाकलं ना तर अजून फ्लफी होतं. माझ्याकडे अंडं नव्हतं, कधीतरी अंडं टाकून करेल, असं पण चांगलं लागतं. जर तुम्ही अंडं नाही खात आणि करायला गेला तर असं पण चांगलं लागतं. तुम्ही एकदा करून बघा, तुम्हाला पण आवडेल. एक ब्रेकफास्टसाठी वगैरे चांगलं आहे, हेवी. आणि आता थोड्या वेळ असं लीड ठेवल्यानंतर आपण त्याला टर्न करून घ्यायचं आहे आणि दोन्ही साईडनी नीट शेकलं की आपल्याला त्याच्यावर थोडंसं हनी स्प्रेड करायचं आहे आणि द्यायचं आहे, कारण का थोडासा स्वीटनेस येतो आणि जरा खायला पण चांगलं वाटतं. असं पण खायला चांगलं वाटतं. आणि तुम्ही हे जे आहे ना ते नक्की ट्राय करा. हे जे मी अराऊंड आहे ना 4च्या बिटवीनमध्ये केलेलं, 4 वाजता दीपक जायच्या आधी, कारण का तो पण म्हटलं खाऊन जाईल थोडंसं स्वीट असं. आणि मला पण थोडी भूक लागली म्हणून केलं. आणि पिल्लूने आमच्या 2 खाल्ले छोटे छोटे आणि दीपकने आणि आम्ही 1 खाल्ला, म्हणजे असे टोटल आम्ही 6 झालेले त्याचे. सो अशा प्रकारे हे झालं आहे. मस्त लागतात, तुम्ही नक्की करा तुमच्या बाळांना. अगदी चांगल्या आवडीने खातात. केक आणि गोड जास्त बाळ खातं त्याच्यामुळे. आणि ह्याच्यात ना जे प्रोडक्ट ऑलरेडी आपण यूज करतो ना त्याच्यात ऑलरेडी स्वीटनेस असतो, जसं की तुम्ही गुळाऐवजी खजूर पण वापरू शकता. आणि बनाना तर स्वीट असतो आणि हनी तर 1 इयरच्या अबोव बाळांना चालू शकतं. सो आता मी थोडंसं हनी टाकलं आहे, त्याला असं नीट स्प्रेड करून घेईल आणि पिल्लूला भरवेल. पिल्लू अगदी आहे ना पॅनकेक आवडीने खाते. तिला मी हे ऑलमोस्ट 4-5 टाईम्स देत असेल, म्हणजे
4-5 वेळा दिलेलंच आहे मी तिला. सो ही तिची 5th टाईम आहे वाटतं. सो आणि कसं तिला आहे ना केक आवडतो जास्त. सो मी करते घरी असा करण्याचा प्रयत्न करते. सो आता बघता ती पण आवडीने खाते. छोटे छोटे बाईट तिला भरवते. आधी तिला थोडंसं हाताने खायला दिलं, तिने खाल्लं हाताने. नंतर मग मी भरवलं. ती काय करते हाताने खाताना थोडं सांडते वगैरे आणि मग परत तेच उचलून खाते. मग आता मी तिला थोडं थोडं भरवते. ती तिचे सॉंग्स बघते आणि आता खाऊन झाले की मग ती आंघोळ वगैरे घालेल तिला आणि मग तिचा ती खेळत बसेल. कारण का आता दीपक जाणार होता ऑफिसमध्ये. तो जायच्या आधी पिल्लूला आंघोळ वगैरे घालतो. काय करते बघा, तिला ओढते. पिल्लूची डॉल बघ ताड झाली अगदी. ताड हिरव्या केसांची बाई आहे, हिरव्या केसांची बाई. अशी सगळं पाडते. कुकी पण अशीच करायची लहानपणी. कुकीचे पण लहानपणीचे खूप सारे व्हिडिओ. कुकी पण आधी अशीच करायची. खेळणे तिची दिसली ना बास्केटमध्ये की ओढायची आणि सगळा पसारा करून ठेवायची त्याने. पण आता आमच्या कुकीची खेळणे आहेत पण ठेवून दिलेत कारण का दोघींची मग मिक्स होतात. कुकीचे आमच्याकडे सगळे बॉल्स आहेत आणि सॉफ्ट टॉईज आहेत आणि स्क्विझिंगचे टॉईज आहेत. बस बाकी काय नाही. पण आमची बिचारी कुकू आमची झोपली आहे बघा. झोपली आहे आता. आणि हे बघते फ्लॅश कार्ड. आता मी पिल्लूला देते दूध. ही मी आहे ना रिलायन्समधनं डॉल घेतलेली 100 रुपीज. सबस्क्राईब करा, सबस्क्राईब करा. ते पेज फाडलंय तिथे लावून बघते ते चिटकतंय का. आली खेळणं घेऊन आली काहीतरी असती. आता झोपवते तिला. वाजले 6 तर झोपेल ती. खूप खेळली. तुम्ही विचार करा 2 वाजल्यापासून ती जागी आहे. ऑलमोस्ट 2-1:30 पर्यंत. सॉरी 1:30 वाजल्यापासून जागी आहे. ते अजून जागी आहे. स्क्रीन बंद आहे तरी उगाच हसते त्या बावल्याला बघून. चला आता हिला पटकन झोपवते. मी एक्सरसाइज करते, चहा घेते. ही आत्ता 6ला झोपली म्हणजे 7ला उठेल. ॲटलीस्ट 1 तास झोपेल आणि मग नंतर माझी कामं. चल चालत चल तो बंद आहे. तिने एक हात बघा कसं ठेवलंय बॅलन्ससाठी. आता आम्ही शोभतो आणि भेटतो तुम्हाला नंतर. आपण फॅन लावून येऊया. हां बाहेर जायचं आहे पिल्लूला. आमच्या बाहेर जायचं आहे. इथूनच बघा, बाहेर नको. पिल्लूला आहे ते माझा अवतार बघा. तिला झोपवत होती ना म्हणून माझा अवतार. पिल्लूला आहे ते झोपवलं आता मी. आता पटकन हे सगळं आहे ना पिल्लूचा मेस तो पटकन आवरून घेईल.
आजचा तो वर्कआउट झाला. आता पटकन फ्रेश होते आणि मग डायरेक्ट भेटते तुम्हाला. फ्रेश वगैरे आता घेते. चहा. वाजले 7:15. पिल्लू अजून पण झोपलं तर तिला 7:30पर्यंत उठवेल. आता भांडी फक्त लावायची दुपारी घासलेली ती लावेल आणि मगच तिला उठवेल. कारण का आता जस्ट मी मशीनला परत कपडे लावले. कारण का दुपारी काय झालं, तिचे मॅट आहे ना त्याच्या खाली आम्ही गोधडी टाकतो. गोधडी म्हणजे तुम्ही बोलू शकता हाताने शिवलेली जी चादर असते ना, या गोधडी बोलतो आम्ही. सो ती टाकली मशीनमध्ये. कारण का पिल्लूनी त्याच्यावरती शू सगळं केलेलं आणि ती नॉर्मली मी क्लीन करून घेतलं आणि मग मशीनला टाकलं. कारण का पिळायला वगैरे मला जाम कंटाळा येतो. सो ते मशीनला लावलं. दीपकचे काही कपडे होते ते टाकले, माझे कपडे होते ते टाकले. आता एक्सरसाइज केलं ते टाकलं आणि तेवढं झालं की ते सुकत घालेल. आता ते रात्रीच घालेल पिल्लू झोपली की. आता फक्त मला भांडी लावायची आहेत. पिल्लूचं पाणी रात्रीचं गरम करून ठेवायचं, कुकीचा कुकर लावायचा, बस. बाकी आता मला काहीच काम नाही आहे. आणि बाकीचा कचरा वगैरे होता ते पटकन आवरून घेतला आणि मग साईड बाय साईड चहा ठेवला, कचरा आवरला, पिल्लूचे कपडे सुकत टाकले, परत आमचे कपडे घरी करून ठेवले. एवढी सगळी कामं केली. करता करता 7:15 झाले. आता पटकन सुखाने चहा पिते. पिल्लू उठली ना की मला ती नीट चहा पिऊन नाही देणार, मग मला थंड चहा पिवायला लागेल. चला. तर पिल्लू आमची केव्हाच उठली. गरमी होते म्हणून केस असे ठेवले. पिल्लू उठली, तिला बनाना भरवला, बनाना खाल्ला, एक बिस्किट खाल्लं आणि आता आड लागली म्हणून बोंबलतंय. गाणं लावून दिलं, घरी पसारा करून झाला, थोडं पडलो आम्ही, भरपूर काय काय झालं मध्ये. आणि आता 9 वाजतायत आणि पिल्लू बघा कुठे उभी आहे. मॅट राहिले बाजूला, पायावर उभी आहे माझ्या. सो आत्ता तिला भरवेल. दुपारी तिला मुगाचं सूप दिलेला. सो आता होममेड सॅरलेक्स भरवणार आहे तिला. कारण का डायरेक्ट असं स्विच नाही करू शकत, त्यामुळे स्टेप बाय स्टेप सगळं मला जावं लागेल, नाही तर ती खायला खूप नाटक करेल. दुपारी आहे ते सूप खाल्लं तिने डाळीचं. आणि आता थांब ना. आणि आत्ता तिला मी भरवते होममेड सॅरलेक्स. वाजले 12:15. पिल्लू दूध पिते, आंघोळ वगैरे झाली आहे तिची. मला अजून घासायचे भांडी. तुम्हाला मी वाजलं तरी माझं किचन क्लीन नाही आहे. आता मला एवढं सगळं भांडी घासायचं. आजची दुपारची सगळी, आता मगासचे सगळी भांडी आहेत. पिल्लूचा ब्रेकफास्ट वगैरे सगळं. पाणी पण गरम करायचे, बॉटल पण धुवायचे, सगळं तसंच पडलं. कधी दूध पिएपर्यंत पटकन एवढी भांडी घासून घेते जेवढी घास. माझी फक्त एवढीच भांडी धुवून झालेत. स्प्रे मारून ठेवलाय, फक्त वाईप करायचंय. तेवढी बाकी अजून घासायचे. दूध ऑलमोस्ट संपलंय, फिनिश. थोडंसंच आहे. आता तिला डायपर आणि कपडे घालते आणि झोपायची तयारी. 12:30-1 पर्यंत झोपेल. त्याच्यानंतर मला भांडी घासावी लागते. रेडी झाली. माझा अवतार बघा तिला रेडी करता. म्हणजे एवढी नाचत बसते ना की मला कंटाळा येतो, म्हणजे दम लागतो मला. आणि दम लागला, एवढं पाणी पिऊन सुद्धा तहान लागली. आता मला रेडी झाले. मी तिला सध्या अशीच झोपवते. दुसरी AC असते तरी पण आधी मी तिला फुल पॅक करायची, पण आता खूपच गरमी वाढली आणि तिला पण खूप गरम होतं. सो त्याच्यामुळे. आणि आता तिला झोपेल थोड्या वेळाने. सगळा ऑलमोस्ट भरली आहेत. मी ह्याच्यात खेळणी मी ह्याच्यात ठेवून देते. ते कपडे सगळे धुवायला टाकायचे आहेत, ते वाईप उचलायचं आहे. आता एक खेळणी कुठं ठेवू प्रश्न पडला, कारण का तिथे वॉकर ठेवलाय फोल्ड करून. आता वॉकरचा बघा दिसला का तुम्हाला केवढं बारीक
मला पण दिसलं नाही, ते तिला दिसलंय. त्याच्याजवळ खेळते. आता जात होती झोपायला आणि ते तिला दिसलं एवढंसं चिंडुकलं आणि आता त्याच्याजवळ खेळते. बघा हे बघ, संशोधन चालू आहे तिचं. केवढ्या बारीक बारीक गोष्टी दिसतात आणि बसतं पण कसं आहे बघा. माकड, बेडूक बेडूक. चल 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 उठ, चल हात दे. चल आम्ही चाललोय आता झोपायला. बंद आहे ते सगळं. चल अजून पण असे फास्ट चालत नाही, पण चालते बऱ्यापैकी. टुकू 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 चालते. चल आता बेडरूम मध्ये आलो. चला हिला झोप. जस्ट इथे पिल्लूला झोपवली आता मी. आता मला सगळं आवरायचंय, सगळं म्हणजे आवरायचंय. तुम्ही बघताय किचन आवरायचंय. पिल्लू झोपले आणि आता वाजलाय ऑलमोस्ट 1 वाजलाय. आता पटकन आवरते. तुम्हाला मी दाखवत नाही, मी झालं की तुम्हाला भेटते डायरेक्ट. आणि इथे मी आता पटकन राहिलेली जे भांडी आहेत ते धुवून घेते. कॅमेरा असा सेट केला की मी किचनमधून जर बघितलं फोनमध्ये तर मला पिल्लू पण दिसेल आणि माझी भांडी पण होती. आणि ती ऑलमोस्ट 2-3 टाईम उठलेली, म्हणजे मला खूप लेट झालेला भांडी घासायला. तुम्ही पुढे बघालच. भांडी आज खूप पडून गेलेली, कारण का ब्रेकफास्टची होती, परत चहाची थोडीशी होती, त्याच्यामुळे खूप भांडी झालेली. ती पटकन घासून घेतली. मला रात्रीच भांडी क्लीन केलेली आवडतात. कितीही उशीर म्हणजे मग ते 1 वाजो 2 वाजो कितीही वाजो क्लीन केल्याशिवाय मला जमत नाही. ते पिल्लू उठलेली, तिला परत झोपवली. आवरलंय सगळं, आवरलंय. बॉटल आता पिल्लूचं पाणी गरम करायचं होतं, तर दीपक सकाळी येईल, त्याला सांगेल. भांडी झालेत नॉर्मल, कारण का पिल्लू आमची ना 2 टाईम उठली, त्याच्यामुळे मला नाही करायला जमलं. काय हळू बोलते कारण का पिल्लू आहे की. वाजले 1:45. 1:45ला माझी कामं